सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपये। प्रभाग 19 चे अपक्ष उमेदवार जिल्हा यांचं भव्य पदयात्रा आज आपण एमआयडीसी मध्ये पाहत आहोत। तर एका अपक्ष उमेदवाराला एवढी मोठी भव्य पदयात्रा पहिल्यांदाच आपण पाहताना दिसत आहे। तर प्रभाग 19 हा पूर्वीपासून बीजेपीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। तर या बालेकिल्ल्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक तृतीयपंथी उमेदवार आपली ताकद इथं दाखवताना दिसत आहे। तर आदिमाया शक्ती आपला उमेदवार आदिमाया शक्ती स्वरूपाचा आहे। स्वरूपाचे पण प्रभाग 19 मध्ये अगोदर पासून बीजेपीचे उमेदवार होते, बीजेपीचे सत्ता होती, त्यांनी आपल्या प्रभागासाठी काय केले नाहीत का? काय केले? आज प्रभाग 19 साठी आपण एवढी मोठी पदयात्रा काढल्या। या पदयात्रेचं रूपात मतात होऊन आपला विजय निश्चित होईल का? होईल। मला एकच शब्द बोलायचंय, आजपर्यंत आम्ही लोक रोडवरती पैसे मागत फिरत होतो, आज आमच्या हक्कासाठी आम्ही मत मागत फिरायला लागलोय। आम्हाला 100% विश्वास आहे सगळ्यांवरती। आजपर्यंत त्यांनी आम्हाला सांभाळले, जसं आम्हाला पैसे दान धर्म करून त्यांनी सांभाळले, तसं मत देऊन आम्हाला विजयी करणार। लोकांना आशीर्वाद देण्यासाठी आपण पैसे मागत फिरत होतो, आता लोक कल्याणासाठी आपण मत मागत फिरत आहात। एवढा मोठा फरक राजकारणात झालेला आहे। राजकारणात सुद्धा तिथेपण आपले अस्तित्व दाखवण्यासाठी, आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी रोडवर फिरत असतात आणि रोडवर एवढी मोठी लोकांची प्रचंड गर्दी त्यांच्या मागे पाहायला मिळत आहे। तर आपला विजय आपण कसा निश्चित मानत आहात? आम्ही केलेल्या कामाची निश्चित करतो। आम्ही काही नसताना सुद्धा आम्ही काम केलेलं आहे आणि पगार असलं तर काय अजून काय करू शकतो आपण। ते लढण्यासाठी इथं पण झालं, रोड रस्त्यावर आले, रस्त्यावर आम्हाला गर्व आहे, आम्ही किन्नर आहे, आम्हाला गर्व आहे। ह्या समाजा कल्याणासाठी आम्ही नारळाचं चिन्ह घेऊन उभा राहिलो। आम्हाला हे समाज आम्हाला निवडून द्यावा, हेच आम्ही सगळ्याला आम्ही अपेक्षा करतो। आम्ही कोणाच्या पैशाचा आशाने काय नाही, रुपये 5 मागून खाल्लेला आजपर्यंत, पण आम्हाला एक मदत करा, आम्हाला नारळाच्या चिन्हाला निवडून द्या। पण आपल्या कोणत्याही पक्षाने आपल्याची दखल घेतली नाही का, किंवा कोणत्याही पक्षाने असं वाटलं नाही की आपण अधिकृत त्यांना उमेदवार देऊ? हो, पक्षाचा पहिला आम्हाला हा विश्वास दिले होते म्हणून, पण एक अर्ध्या तासात फार मदत केलं त्यांनी। तृतीयपंथीला का भर द्या असं त्यांनी आमच्या नावाचा एबी फॉर्म 15 लाखाला विकत गेलेला आहे शिवसेना सिनेगड साहेबाचा। साहेबाचा काही दोष नाही, हे पक्षाचा दोष आहे। आता या सोलापूर शहराचा पक्षाचा दोष आहे, एकनाथ शिंदे साहेबाचा काही दोष नाहीये, पण पक्षाचा दोष आहे। पैशाने विकत गेलेला, पैसे फक्त पक्षाला पैसे पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी बघितलाय, यांनी मात्र फक्त पैसे बघायला लागलाय। असं म्हणतात की कोणत्याही समाजामध्ये आता स्त्री निवडून आलेत, पुरुष निवडून आलेत, एकदा समाजाने आम्हाला तृतीयपंथीला एकदा निवडून आणा, समाजामध्ये परिवर्तन आणू, काय जे बी अडचण आहेत स्त्री पुरुष केले नाही, आम्ही तृतीयपंथी पुढे होऊन करू, एवढ्याच अपेक्षा समाजाकर की समाजाने आम्हाला उचलून धरावा। एवढी मोठी जनसंख्या आपल्या मागे उभारत असताना असं वाटतं की कुठेतर दिग्गजांचा बालेकिल्ला सुद्धा ढासेल आणि आपला विजय होईल। लोकांचा उत्साह आणि प्रेम पाहता आणि आजच्या इथली गर्दी पाहता कुठं तर विरोधकांच्या छातीत धडाडी भरणारी ही गर्दी म्हणता येईल। हो, पडावाच लागेल। तृतीयपंथी काय आहे आता दाखवणार आहे, मागण्यासाठीच नाही पण जनतेसाठी लढण्यासाठी, लोकसेवेसाठी लढण्यासाठी उभे राहिला। आता जनतेच्या हक्कासाठी एक तृतीयपंथी सुद्धा आता रिंगणाच्या मैदानात उतरलेला आहे। तृतीयपंथी म्हणून तृतीयपंथी माझे बांधव आहे आणि स्त्री पुरुष माझे बांधव आहे, सगळ्यांसाठी मी उभारलेला आहे। आता आजपर्यंत ज्यांनी इलेक्शनला ज्यांनी निवडून आले त्यांचं घर भरण्यासाठी निवडून आले, पण किन्नर तसं करणार नाहीत, हे समाजाचं कल्याण करणार। समाज कल्याण हा एकच हेतून आपण सुद्धा उमेदवारीच्या रिंगणात उभारलेला आहे आणि लोकांचा पाठिंबा तर इथं भरभरून दिसतच आहे आपल्याला। आपण काय बोलू इच्छाल?
या लोकशाहीच्या उत्सवामध्ये हे जे काही ह्या तृतीयपंथी एकजूटपणा दाखवलेला आहेत त्यासाठी प्रभाग क्रमांक 19 चा गुलाल आमचा ऑलरेडी तयार आहे. विरोधकाला चान्स नाही की बाबा आम्ही काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जायला पाहिजे. विरोधक संपलेले आहेत. काही विरोधक आम्हाला 15 लाख रुपये द्यायची ऑफर देत आहेत, पण आम्ही त्या 15 लाखाच्या पैशाला न बळी पडणारे माणसं आहे. आम्ही ह्या लोकांना कोणीही लोक म्हणत आहेत न पैसे दिए हुई भीड आहे, पण ही आमची रिअल भीड ही न पैसे दिलेले आहे. लोकांना 15 आज 34 लाख रुपये खर्च करावा लागेल आतापर्यंत. काय आम्ही 10,000 रुपये अजूनपर्यंत खर्च केलेला नाही, पण आमचा गुलाल आहे 100%. हे विरोधकाने आठवण ठेवावे. जे विरोधक आहेत त्यांना माहित आहे 100% नरसिंग विठ्ठल बिल्ला यांचे हे जे गुरु लोक आहेत त्यांच्या आत्मविश्वासाने सांगतो हे यावेळीचा गुलाल प्रभाग क्रमांक 19 चा आम्हीच उडवणार आहे.